नमस्कार. स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आज आपण करणार आहोत अस्सल खानदेशी चवीचा झणझणीत असा मटण रस्सा. महाराष्ट्रात साधारण दर 50 किलोमीटरला भाषा, संस्कृती, पदार्थांच्या चवी बदलतात. प्रत्येक प्रांताची, समाजाची चव वेगळी आहे. आता खानदेश म्हटलं की साधारण त्यात नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकचा काही भाग येतो. या प्रांताची खाद्य परंपरा आणि चव काहीशी वेगळी आहे. आणि चवीतलं हेच वेगळेपण जपत सवाईनं खानदेशी झटका असलेला खानदेशी मटण रस्सा मसाला बनवला आहे. तर आज सवाईचा हा खानदेशी मटण रस्सा मसाला वापरून आपण आजची ही रेसिपी करणार आहोत. तर या खानदेशी मटण रश्श्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पहिल्यांदा पाहू. या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. यापैकी एक कांदा जो आहे तो वाटणामध्ये घालण्यासाठी असा उभा चिरून घेतला आहे. तर एक कांदा फोडणीमध्ये घालण्यासाठी असा नेहमीप्रमाणे चौकोनी चिरून घेतला आहे. त्याचप्रमाणे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आहेत. 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे. आणि चवीनुसार मीठ आहे. अर्थातच रश्श्याला अस्सल खानदेशी चव येण्यासाठी सवाईचा हा खानदेशी मटण रस्सा मसाला आपण वापरणार आहोत. हे 25 ग्रॅमचं पॅक येतं. अर्धा किलो मटणाचा रस्सा याच्यामध्ये होतो. तर या ठिकाणी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून निथळून घेतलं आहे. पहिल्यांदा कुकरमध्ये थोडंसं तेल काढणार आहे. जे 3 टेबलस्पून तेल दाखवलं होतं त्यापैकी 1 टेबलस्पून तेल कुकरमध्ये काढलं. तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला की मग याच्यामध्ये मटण घातलं. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालण्यापूर्वी 2 ते 3 मिनिटं मटण परतून घ्यायचे. कांद्यासोबत मटण असं परतून घेतलं की मग याच्यामध्ये 3.5 कप पाणी घातलं. आता कुकरचं झाकण लावण्यापूर्वी याला चांगली उकळी येऊ देत. उकळी आल्यावर मटणाचे पीसेस एकदा खालीवर करून घेतले. असं इतपत पुरेसं पाणी याच्यामध्ये आहे. आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवर मटण शिजवून घ्यायचं आहे. एकूण 15 मिनिटं मटण शिजवून घेणार आहोत. गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे. कुकरमध्ये मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण बाकीची वाटणाची तयारी करून घेऊ. पहिल्यांदा कढईमध्ये खोबरं भाजायला काढलं. खोबरं छान काळपट चॉकलेटी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं असं एकसारखं भाजून झालं. आता हे बाजूला काढलं. आता कढईमध्ये कांदा भाजायला घेतला. कांदा किंवा खोबरं भाजताना तेल घालायची आवश्यकता नाही. कांदा कढईमध्ये असा पसरून ठेवून द्या. गॅस हाय फ्लेमवर करा म्हणजे तो छान काळपट भाजला जातो. याला सारखं हलवायचं नाही आहे. थोड्या वेळानंतर फक्त एकदा खालीवर केलं आणि पुन्हा असं पसरून ठेवून दिला. कांदासुद्धा असा काळपट रंगावर भाजून बाजूला काढला. आता भाजलेलं कांदा खोबरं थोडंसं थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यात काढलं. याच्यामध्येच आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटलं जावं याकरता थोडंसं पाणी घालू शकता. हे बघा, अशी अगदी बारीक पेस्ट करून घेतली. झाकण लगेच उघडायचं नाही आहे. वाफ पूर्णपणे गेली की मग झाकण उघडलं. मटण असं व्यवस्थित शिजलं आहे. खूप गाळ देखील झालं नाही आहे. आता कढईमध्ये उरलेलं तेल जे होतं ते काढलं. याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून परतून घ्यायचं आहे. वाटणाला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे. या मटण रश्श्याला अस्सल खानदेशी चव येण्यासाठी आता हा सवाईचा खानदेशी मटण रस्सा मसाला याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी पॅक उघडताच मसाल्यांचा सुवास यायला लागतो. हे बघा, वाटणाला आता हे असं तेल सुटायला लागलंय. मसाल्याचं संपूर्ण पॅक याच्यामध्ये घालायचं आहे. मग बाकी तुम्हाला हळद, धणे, लाल तिखट बाकीचं काहीही घालायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे सवाईच्या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम रंगांचा किंवा फ्लेवर्सचा वापर केला जात नाही. पूर्णपणे नैसर्गिक मसाले आहेत.
मसाला तेलामध्ये एकदा परतला की मग याच्यामध्ये मटणाचे पीसेस घालायचे आहेत. लगेच थोडंसं पाणीसुद्धा याच्यामध्ये घाला म्हणजे मसाले जळणार नाहीत. आता बाकीचे पीसेस आणि मटणाचं पाणी याच्यामध्ये घातलं. सगळं एकसारखं ढवळून घेतलं आहे. आता 10 मिनिटे मंद आचेवर रस्सा उकळू द्यायचा आहे. म्हणजे मग मसाल्यांचा अर्क रश्श्यामध्ये मटणामध्ये उतरतो. हे बघा, जसं हा रस्सा उकळतो तसा मसाल्याचा रंगही छान खुलून येतो. 10 मिनिटे हा रस्सा उकळला की गॅस बंद केला. शेवटी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर असा हा आपला झणझणीत खानदेशी मटण रस्सा तयार झाला. हे बघा, हा जो रस्सा आहे तो असा इतपत पातळ ठेवला आहे. फक्त खानदेशीच नाही तर सवाईने उभ्या महाराष्ट्राच्या दर्जेदार चवी तुमच्यापर्यंत त्यांच्या मसाल्यांच्या मार्फत आणले आहेत. हे मसाले ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. तसेच savaifoods.com वरून तुम्ही ते मागवू शकता. तर आजच सवाईचे दर्जेदार मसाले घेऊन या आणि घरच्या घरी उभ्या महाराष्ट्राची अस्सल चव चाखा. तर गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत हा खानदेशी मटण रस्सा वाढला आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.